मंडळी, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचा दिवस मला छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ दे। 2023 मधला आजचा शेवटचा दिवस आहे। सो सगळीकडे छान छान असं सेलिब्रेशन करत असतील। सो आम्ही सुद्धा छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोतच। आणि सकाळपासून ब्लॉग स्टार्ट नाही केला कारण मी थोडा रेस्ट केला, कारण थोडीशी तब्येत डाऊन होती, बॅक पेनचा त्रास होता। सो त्यामुळे ब्लॉग काही स्टार्ट केला नाही। आणि आता मी रेडी झालेली आहे, इथे लोलीसुद्धा रेडी झालेला आहे आणि आम्ही इथून आता निघत आहोत आणि डायरेक्ट ह्यांना दादरला भेटणार आहोत। त्यानंतर आम्ही थोडंसं फिरणार वगैरे आहोत आणि संध्याकाळी फॅमिलीसोबतसुद्धा सेलिब्रेशन करणार आहोत। तर चला आता पटपट निघते मी। मुलांना घेऊन मी बसने ट्रॅव्हल करून दादरला गेली। त्यानंतर ह्यांची आणि आमची भेट झाली आणि त्यानंतर आम्ही एकत्रच मग फिरायला निघालो आणि प्रथम आम्ही माहीम चर्चला गेलो। खूप सुंदर अशी लाईटिंग केली होती। त्याचबरोबर चर्चचा जो आजूबाजूचा परिसर आहे तोही खूप छान डेकोरेट केला होता, खूप सुंदर वाटत होतं। त्यामुळे थोडंसं फोटो सेशन वगैरे आम्ही तिथे केलं। आणि इथे तुम्ही बघता की व्हॉल्यूम जो आहे तो म्यूट केलेला आहे। त्याचं कारण असं आहे की खूप सारे सॉंग्स चालू होते, मला तेव्हा बोलताना पब्लिकमध्ये लक्षात आलं नाही। त्यानंतर घरी आल्यानंतर मला कळलं की बॅकग्राऊंडमध्ये खूप सारे सॉंग्स आहेत, त्यामुळे कॉपीराईट क्लेम येऊ शकतो। त्यामुळे इथे मी व्हॉइस ओव्हर करत आहे। इथे जसं काही तुम्ही बघू शकता पब्लिक खूप होती आणि छान असं डेकोरेशन असल्यामुळे लाईटिंगचं थोडेसे फोटो शूटिंग, रील्स वगैरे या सगळ्या गोष्टी तर होतच असतात जिथे जिथे। आता आजकाल हा ट्रेंडच झालेला आहे। सो मी सुद्धा थोडाफार केलं तसं प्रकारे आणि ते मुलंसुद्धा एन्जॉय करत होती। आणि नेहमी कसं होतं ना, उशिरा गेलं वगैरे की मग बंद होतं चर्च, त्यामुळे गेल्या वर्षीपासून मी थोडी लवकर जायचा प्रयत्न करते। तर इथे छान बसलो आम्ही त्याच्या आवारामध्ये, चर्चच्या शांततेमध्ये थोडंसं छान वाटत होतं। त्यानंतर मग म्हटलं आपण चर्चमध्ये जाऊन पाया पडूनसुद्धा येऊया। तर चर्च ओपन होता, अजिबात गर्दी नव्हती चर्चमध्ये, त्यामुळे तिथे पायासुद्धा पडून आलो आम्ही। आणि त्यानंतर म्हटलं आता आपण फॅमिलीसोबत जॉईंट होऊया, कारण सगळे फॅमिलीतले जे मेंबर्स आहेत तर ते शिवाजी पार्कला एकत्र भेटणार होते, जसं आमचं छोटंसं सेलिब्रेशन असतं त्याप्रमाणे। तर मग तिथे निघालो आम्ही जायला। सो आम्ही इथे शिवाजी पार्कला आता जस्ट पोचलेलो आहोत आणि आता फॅमिलीला जॉईन करणार आहोत। दरवर्षीप्रमाणे जसं छोटंसं सेलिब्रेशन करतो फॅमिलीसोबत, तसंच आता करणार आहोत। आणि पुढचं काय असेल बाकीचं तुमच्यासोबत शेअर करेनच। आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडेल। असं अगदी सिम्पल असं आमचं सेलिब्रेशन तुम्हाला आवडेल। इथे बघता खूप सारी माणसं बाहेर जमा झालेली आहेत मंदिराच्या आजूबाजूला, कारण खूप जण येतात इथे सेलिब्रेशनसाठी। सो आता आम्हाला चिकन खायचं आहे। हॅपी न्यू इयर। सो आमची इकडे चाललेली आहे मस्त खाण्याची पार्टी। वेगवेगळ्या काय काय वडापाव, बर्गर आणि चिकन लॉलीपॉप वगैरे सगळे मस्त पार्टी चाललेली आहे आमच्याकडे। आमची बच्चे कंपनी खात आहे। तुम्ही बघू शकता मागे किती गर्दी झालेली आहे मंदिराच्या इथे। गणपतीचं मंदिर जे आहे तिथे खूप गर्दी झालेली आहे। तर आता जवळजवळ 11:15 झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये न्यू इयर स्टार्ट होईलच। सो आम्ही पण फटाकड्या उडवण्याची सुरुवात करत आहोत, तयारी करत आहोत सगळेजण। सो आम्ही शिवाजी पार्कला जेव्हा येतो सेलिब्रेशनसाठी, तेव्हा येताना थोडेसे फटाकेसुद्धा घेऊन येतो, फटाके वाजवतो इथे आणि खूप एन्जॉय करतो। दरवर्षी याच ठिकाणी आम्ही येतो आणि खूप गर्दी असते या ठिकाणी, जसं तुम्ही बघताय। आणि इथे आम्ही ठरवलं की सगळ्यांनी एकत्रच फुलबाजे जे आहेत ते पेटवायचे आणि छान असं सेलिब्रेट करायचं। त्यामुळे सगळ्यांनीच एकदम फुलबाजे घेतले आणि लोलोसुद्धा मागत होता, पण त्याला आम्ही दिलं नाही कारण त्याचा हात भाजेल। 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Happy New Year! हॅपी न्यू इयर सगळ्यांना, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर। छोटंसं सेलिब्रेशन केलं। त्यानंतर इथे आरतीसाठी उभे राहिलो आम्ही। शिवाजी पार्कला जे गणपती मंदिर आहे तर तिथे आरतीसुद्धा असते 12च्या नंतर। आणि त्याच कारणामुळे आम्ही हे प्लेस जे आहे ते नेहमी इथेच येतो, कारण त्याचं असं आहे की जसं पण आपण कुठल्या कार्याला किंवा कुठल्याही दिवसाला काही गोष्टींना आपण चांगल्या गोष्टींना सुरुवात करतो, तेव्हा श्री गणेशा केला पाहिजे। आणि इथे त्याच कारणासाठी आम्हीसुद्धा येतो की जेणेकरून आम्हाला ना आरतीसुद्धा करता येईल देवाची, कारण येणारं वर्ष हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी चांगलं जावं हीच सदिच्छा असते। त्याच कारणास्तव हा प्लेस आम्ही नेहमी निवडतो।
आम्ही निघत आहोत, सगळेजण तयार झालेले आहेत आणि जस्ट निघतच आहोत. देवाची आरतीसुद्धा केली, गणपती बाप्पाची आरतीसुद्धा इथे केली आम्ही नवीन वर्षाच्या, आणि आता निघत आहोत आम्ही घरी जायला. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आजचा ब्लॉग जो आहे तो मी इथे सेंड करणार आहे आणि पुन्हा एक छानशा ब्लॉगचे तुमच्यासोबत हजर राहणार आहे. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, चलो.